आपला जन्म नेतृत्व करण्यासाठी झालाय. आपल्या स्वभावधर्मानुसार जगण्यासाठी झालाय, ना की इतरांचं अनुकरण करण्यासाठी. पण तरीही खूपदा असं होतं की आपण इतरांना बघून स्वतःची तुलना त्यांच्यासोबत करू लागतो, स्वतःला कमी लेखू लागतो. आपण कोण आहोत, आपण काय करू शकतो ह्याचा आपल्याला विसर पडतो. आणि हे चुकीचं आहे असं तुम्हाला नाही का वाटत? रोज कितीतरी वेळा असं होतं की इतरांना बघून ते जे काही करतायत ते सगळं आपल्याला करू वाटतं, पण ह्या सगळ्यात आपण काय चांगलं करतोय ह्याचा आपल्याला विसर पडतो. आणि म्हणूनच इतरांशी स्वतःची तुलना करणं आपल्याला लगेचच थांबवायचं आहे, कारण त्याशिवाय आपण आयुष्याचा आनंद घेऊच शकणार नाही आहोत. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. आणि दर आठवड्याच्या मंगळवारी, गुरुवारी आणि रविवारी मी व्हिडिओ घेऊन येत असते संध्याकाळी 6 वाजता. तुम्हाला एका पुस्तकातलं उदाहरण देते. मांजराच्या भीतीने ग्रासलेला एक उंदीर नेहमी दडपणाखाली असायचा. एका साधूला त्याची दया आली. त्यानं उंदराला मांजर बनवलं. आता हे मांजर कुत्र्याच्या भयानं त्रासून गेलं, त्यामुळे साधूनं त्याला कुत्रा बनवलं. आता हा कुत्रा माणसाला घाबरू लागला, म्हणून साधूनं त्याला माणूस बनवलं. या माणसाला ईश्वराच्या भयानं ग्रासून टाकलं. आता मात्र कंटाळून साधूनं त्याचं रूपांतर पुन्हा उंदरामध्ये करून टाकलं. ह्यावरून काय लक्षात येतं की आपण जे आहोत तेच आपण उत्तम आहोत. इतरांकडे बघून किंवा कोणाच्या तरी भीतीने दुसऱ्या कोणासारखं तरी वागणं, चालणं, बोलणं हे आपल्याला नाही जमणार आणि ते करायची गरजही नाही आहे. आपण जे आहोत ना त्यामध्येच आपण आणखी काम स्वतःवरती केलं तर आपण आणखी उत्तम होऊ शकू. कदाचित आपण इतरांपेक्षाही जास्त उत्तम बनू शकू. इथे आपल्याला कोणाशीच स्पर्धा करायची नाही आहे. आणि महत्त्वाचं हे सुद्धा आहे की तुलनाही करायची नाही आहे. आपली तत्व, आपले विचार, आपला स्वभाव जसा कसा आहे अगदी त्याच पद्धतीने आपल्याला वागायचं आहे, कारण त्यामुळे जास्त सहजता येणार आहे आपल्या जगण्यामध्ये. आपल्याला कोणाकडे बघून अगदी जबरदस्तीने त्यांच्यासारखं काहीतरी करायची काहीच गरज नाही आहे. ह्यामुळे अवघडल्यासारखं होईल. रोजचा दिवस आपण दडपणाखाली घालवू की हां मला आता असं करायचं आहे, मला आता त्यांचं बघून तसं करायचं आहे. ह्यामुळे सतत आपल्याला दडपण येत राहील आणि सहजता आपल्या आयुष्यामधून, जगण्यामधून निघून जाईल. हे नाही व्हायला पाहिजे. आपला आत्मविश्वास डगमगायचं कारण हेच आहे की आपण इतरांकडे बघून लगेच इन्फ्लुअन्स होतो. आपण त्यांच्यासारखे वागायला जातो. ते आपल्याला जमणारच नाही आहे. समोरचा व्यक्ती काय करतोय, कसा वागतोय हा त्याचा स्वभाव आहे. आपण तसे नाही आहोत, त्यामुळे आपल्याला ते नाही जमणार. आणि त्यांच्यासारखं परफेक्शन आपल्यामध्ये नसणार आहे ना, आणि ते परफेक्शन आपल्याला गाठता नाही आलं की मग आपला आत्मविश्वास कमी होतो. पण मला सांगा, हेच जर आपण शांत बसलो, विचार केला की आपण काय चांगलं करू शकतोय आणि आपल्यामध्ये कोणते गुण आहेत, इवन आपण रोजच्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी चांगल्या करतोय आणि त्याकडे आपलं दुर्लक्ष आहे, आपल्याला माहितीच नाही आहे की आपण किती सहज पद्धतीने किती मोठ्या मोठ्या गोष्टी करतोय, त्याचा विचार करा, ते आठवा. छान वाटेल, सहजता येईल, आत्मविश्वास डगमगणार नाही आहे. आपण असं म्हटलं पाहिजे की मी का त्याच्यासारखं वागू, माझ्याकडे बरेच गुण आहेत, उत्तम आहेत आणि मी त्या गुणांना पॉलिश करून आणखी उत्तम होणार आहे. त्यांचा वापर मी रोजच्या आयुष्यामध्ये करणार आहे. मला माझ्यातलं वेगळेपण जपायचं आहे, ना की मला इतरांशी स्वतःची तुलना करून त्रास करून घ्यायचा आहे, कारण त्याने काहीच साध्य होणार नाही आहे. जितके लोक आपल्या आयुष्यामध्ये येत राहतील, जितक्या लोकांना आपण भेटत राहू, तितक्या वेळेला आपण प्रत्येकाशी स्वतःची तुलना करत राहू आणि ह्यामुळे आपण एकही गोष्ट व्यवस्थित पार पाडू शकणार नाही आहोत. एकही गोष्ट आपण नीट करू शकणार नाही आहोत, कारण आपण येणाऱ्या, दिसणाऱ्या प्रत्येकासोबतच स्वतःची तुलना करतोय ना. ती थांबवली आणि आपण ठामपणे स्वतः कसे आहोत तसे जर जगलो तर किती छान होईल आणि आपला आत्मविश्वास त्यामुळे किती वाढेल, असं नाही का वाटत तुम्हाला? आता माझ्या बाबतीतलं एक उदाहरण तुम्हाला सांगते. माझ्या संपर्कातले बरेच लोक असे आहेत की जे पुस्तकं वाचून त्यांचा अभिप्राय लिहितात, पण मला जमतच नाही आहे अभिप्राय लिहिणं. मी खूप वेळ काढायचा प्रयत्न केला, पण मला वेळच मिळत नाही आहे आणि त्या गोष्टीचा मला खूप त्रास झाला. मग मी शांत बसून हा विचार केला की ते लोक व्हिडिओज नाही बनवत, त्यांच्याकडे
तो वेळ आहे जो वेळ माझ्याकडे नाही आहे. आणि मी व्हिडिओजमधून वेगवेगळ्या पुस्तकांबद्दल तुम्हाला माहिती सांगत असते. पुस्तकांमधल्या धड्यांबद्दल मी वेगवेगळे व्हिडिओज करत असते. मग हे अभिप्राय लिहिण्यासारखंच आहे, फक्त इतर लोक अभिप्राय लिहितात आणि मी तो बोलून सांगते. आणि मग माझा त्रास कमी झाला. मला सतत त्रास व्हायचा. मी स्वतःला वाईट साईट बोलायचे की तू इतकंही करू शकत नाही आहेस, तू जे वाचतेस त्याबद्दल तुला लिहायला वेळ मिळत नाही आहे. पण ठीक आहे ना, मी स्वतःला समजावलं की मी काय करते आहे, मला का वेळ मिळत नाही आहे. आणि मग हा त्रास कमी झाला. माझ्या मतानुसार आपला स्वतःबद्दलचा अभ्यास कमी पडला की मग आपण स्वतःची तुलना इतरांशी करू लागतो. नकारात्मक विचार स्वतःबद्दल आपल्या मनात येऊ लागतात. हे सगळ्यांच्याच मनात येतात, त्यात काही गैर नाही आहे. पण मग त्या विचारांमधून बाहेरही पडता यायला हवं आणि त्यासाठी स्वतःचा अभ्यास करायला हवा. आपण स्वतः काय करतोय, काय चांगलं करू शकतो याची आपल्याला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे, जेणेकरून जेव्हा केव्हा आपल्या मनामध्ये असे नकारात्मक विचार येतील, आपण इतरांशी आपली तुलना करू लागू, त्यावेळेला ते सकारात्मक विचार आपल्याला त्यातून बाहेर काढतील. ती माहिती आपल्याला त्यातून बाहेर काढेल की नाही, तू हे काम उत्तम पद्धतीने करू शकतेस आणि तुला हे काम चांगल्या पद्धतीने करता येतं, तू करत आहेस. आणि म्हणूनच ही जी काही तुलना चाललेली आहे ती लगेचच तुला थांबवायची आहे. स्वतःशी मैत्री करून स्वतःशी बोलायचं. जे काही चुकीचं घडतंय ते स्वतःला सांगायचं, जे काही चांगलं घडतंय त्याचं कौतुक करायचं. आपण बघतो ना वेगवेगळ्या मालिकांमध्ये, वेगवेगळ्या सिनेमामध्ये की स्वतःशी बोललं जातं. अगदी त्याच पद्धतीने आपल्यालाही आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये स्वतःशी बोलायला शिकायचं आहे. जसं आपण आपल्या जवळच्या लोकांना बजावतो ना की नाही तुम्ही चुकताय, तुम्ही हे नका करू, तुम्ही अशा पद्धतीने करा म्हणजे तुम्हाला फायदा होईल, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला बसायचं आहे आणि स्वतःशी बोलायचं आहे. जेव्हा जेव्हा आपला त्रास वाढतो त्यावेळी शांत बसून स्वतःला समजवायचं, स्वतःला कुशीत घ्यायचं, स्वतःला आधार द्यायचा. हे सगळं केव्हा शक्य होईल, जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करायला लागू. जर आपलं स्वतःवर प्रेम असेल ना, तर आपण कधीच आपली तुलना इतरांशी करणार नाही. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत. आपलं व्यक्तिमत्व वेगळं आहे, आपलं वेळापत्रक वेगळं आहे, आपले तत्त्व, आपले विचार वेगळे आहेत. गरजेचं नाही आहे की आपण इतर लोकांसारखं व्हावं, आपण त्यांच्यासारखं वागावं. आपण जसे आहोत तसे उत्तम आहोत. आणि इतकं सगळं ऐकल्यावर मला असं वाटतंय की तुम्ही लगेचच तुमची तुलना इतरांशी करणं थांबवणार आहात. तुम्ही काय चांगलं करताय आणि आणखी तुम्ही काय काय करू शकता याची एक यादी करा आणि स्वतःला समजवा की तुम्ही छानच आहात, छानच आयुष्य जगताय. तुम्हाला कोणासारखंही व्हायची गरज नाही.